ज्ञान ऊर्जेने चार्ज करावा देहरूपी मोबाईल ज्ञान ऊर्जेने चार्ज करावा देहरूपी मोबाईल गुरु भक्तीचे भरा इनकमिंग and outgoing इनकमिंग and outgoing कायम चालूच राहील ज्ञान ऊर्जेने चार्ज करावा देहरूपी गुरुभक्तीच्या नेटवर्काने ज्ञान ऊर्जेने चार्ज करावा देहरूपी मोबाईल ज्ञान ऊर्जेने चार्ज करावा देहरूपी मोबाईल देहरूपी मोबाईल बोल भवानी माता की जय पहा आणि ज्ञान ऊर्जा घेत असताना आपला मोबाईल चार्ज करत असताना सप्तशतीचे पाठ करावे. काय करावं? या नवरात्रामध्ये सप्तशतीचे पाठ करावे. आता आपल्याकडं 9 दिवस भागवत असल्यामुळं आपल्याला सप्तशतीचे सुद्धा याच्यामधून पाठ करतात. पहा आणि या 9 दिवसामध्ये कुमारी पूजन सुद्धा करावं. कुमारी पूजन कसं करायचं महाराज? पहिल्या दिवशी 2 वर्षाच्या कन्येचं पूजन करायचं. ती कन्या निरोगी असावी, सुस्वभावी असावी, म्हणजे ती अपंग रोगाने पीडित असलेली कन्या असू नये. कारण दुर्गेच्या रूपासाठी आपण पूजा करतो, म्हणून निरोगी कन्याची पूजा करावी. मिळालीच तर ब्राह्मण देवतेची आणि नाही मिळाली तर कुठलीही चालते. पहिल्या दिवशी 2 वर्षाची, दुसऱ्या दिवशी 3 वर्षाची, तिसऱ्या दिवशी 4 वर्षाची, असे 9 दिवस 10व्या दिवसाची 10 वर्षाची कन्या पूजा करावी महाराज. म्हणून ह्या नवरात्रीमध्ये कुमारिका पूजनाला सर्वात जास्त महत्व आहे. सकाळी स्नान करावं, उपवास करावा आणि कुमारी पूजन करावं. उपवास धरून कुमारी पूजन करावं, सप्तशतीचा पाठ करावा. आणि एवढं करत असताना पहा महाराज, उपवास केला, आपल्याला 9 दिवस उपवास जमत नसल, 3 दिवस करावा. 3 दिवस जमत नसल 1 दिवस करावा. एकही दिवस जमत नसल तर दिवसभर उपवास करावा, रात्री सोडावा, पण उपवास करावा. बरं एवढंही जमत नसल, दुपारी एकदाच घ्यावं आणि दिवसभर उपाशी बसावं. हेही जमत नसल, झोप येईल एवढं धरू नाही. एवढा तरी ह्या नवरात्रीमध्ये, कारण मी पदार्थ काही सांगत नाही, जे शास्त्रामध्ये आलेलं आहे